नाणेफेक जिंकली होती ती म्हणजेच गौरीपाडा संघाने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलंय मानपाडा या संघाला फलंदाजी करण्यासाठी. दोन्हीही नावाजलेले संघ पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आता खेळतील. चेहरे ओळखीचे TDPL ही 2 वर्षापासून स्पर्धा तुम्ही पाहत आहात, अनुभवत आहात आणि त्या स्पर्धेमध्ये या संघातले देखील कित्येक चेहरे तुम्ही पाहिले असतील आणि आता पुन्हा एकदा ही अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फलंदाजी करण्यासाठी 2 फलंदाज निलेश आणि आकाश. निलेश आणि आकाश हे 2 फलंदाज सुरुवात करतील. बॅटिंग निवडलेली आहे ती म्हणजेच मानपाडाने. गौरीपाडा संघाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकताय. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक आहे आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक तैनात केले. पहिला बॉल, पहिलं षटक, पहिली ओव्हर हाताळण्याची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारतोय बॉलर हेमंत. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. शो युअर गुड गेम. स्ट्राईक वर निलेश. पहिला बॉल यावेळेस कट करायचा होता. जागा बनवली होती पण बॉल खूप जास्त वेगाने उसळलाय त्याचमुळे मात्र कनेक्शन प्रॉपर करू शकला नाहीये. पवित्र चांगला होता, स्ट्रॅटेजी चांगली होती, सुरुवात करण्याची पद्धत चांगली होती पण कनेक्शन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. बॉल जवळ डॉट चांगली सुरुवात हेमंतची या पहिल्या बॉलवर. यावेळेस हलकासा स्टेप आउट झाला त्यानंतर कट केलाय, बॉलला ग्लाइड केलाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. दरम्यान 1 धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेची वाढ धावसंख्येत जाते 1 वर. धावफलक आता सुरू होतोय. श्री गणेशा होतोय धावफलकाचा. खूप उलटफेर आज पूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलेले 4 सामने झाले. 4ही सामने मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला पाहायला मिळाले. वरचढ कोण सांगतोय याची मात्र ग्वाही आपण देऊ शकत नाही, याची शाश्वती आपण देऊ शकत नाही आहे. या अगोदर सामन्यामध्ये वाकळण संघ सुरुवातीला बॅकफुटला होता त्यानंतर मात्र काय जबरदस्त कमबॅक त्यांनी बॉलरच्या माध्यमातून केलं आणि दुसऱ्या डावामध्ये तर काय बिनधास्त बॅटिंग. त्याचमुळे या अगोदर सामना कियान 11 वाकळण संघाने जिंकलाय. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेलाय पण मात्र तितकंच यश मिळत नाहीये. दरम्यान लेग बायची 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 2 जाईल. आकाश भोईर आणि निलेश वजे 2 फलंदाज आता सुरुवात करतायत मानपाडा संघाची पण मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचं आहे. सकाळपासून आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत आहेत त्यानंतर धावांना कुठेतरी अंकुश बसवला जातोय. पुन्हा एकदा बॉडी रोल करून स्विंग करायचा होता, कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. अनुभव खूप महत्वाची गोष्ट आहे आणि या मैदानाचा अनुभव तुम्हाला असेल तर तुम्ही या मैदानात खेळू शकता कारण आउटफील्ड थोडीशी लांब आहे त्यामुळेच फटके देखील तितकेशी आत्मीयतेने खेळण्याचा प्रयत्न करतायत पण यश मिळत नाही सकाळपासून फलंदाजांना. फुलटॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलं जाते. विराट कोहली कक्षाच्या दिशेने बॉल फ्लाय होतोय, 1 बाउन्स घेऊन सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि हा एक दर्जेदार अफलातून चौकार येतोय. फलंदाजांना निमंत्रण असते आणि ते निमंत्रण स्वीकारलंय. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता आणि शफल होऊन खेळताना मात्र बॅटच्या रडारमध्ये बॉल आला आणि त्यानंतर मात्र फुलटॉस बॉलला ड्राईव्ह करताना कुठलीच हयगय केली नाही फलंदाजांनी आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक 6 वर जाऊन पोहोचतोय. स्टेप आउट झालंय, कव्हर रिज मध्ये हवेत खेळलाय. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक एका हाताने हा झेल टिपतोय. क्या बात आहे, गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय आकाश. पहिला फलंदाज बाद. नंतर व्हेरी सेकंड बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नांमध्ये तो असफल ठरलेला आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय हर्षद.
आकाश भोईर आतापर्यंत त्याला खालतं होतं आलं नाहीये. हर्षद नवीन बॅटर आहे त्यामुळे मात्र आता कुठेतरी पुन्हा एकदा वरचष्मा दिसतोय या पहिल्या षटकावर गौरीपाडा संघाचा. चांगली गोलंदाजी हेमंतने केले. एक गडी बाद करत त्याने 5 धावा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल राहिलेला आहे खरं तर या पहिल्या षटकामध्ये. दोन्ही एंड खेळण्याची संधी या ठिकाणी प्रत्येक संघाने मिळते. हे देखील वेगळे पण जपलंय किंग ट्रॉफी 2022 ने. आयोजक आहेत वेताळेश्वर क्रिकेट संघ VCC. आधारस्तंभ सन्माननीय पांडुरंग दादा संते यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. आणि संलग्न आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कल्याण डोंबिवली ज्याचे अध्यक्ष आहेत सन्माननीय विनोददादा रतन पाटील काटई आणि उपाध्यक्ष सन्माननीय आदेशदादा भगत दिवा. आकाश भोईर स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. आकाश टू आकाश मात्रे टू आकाश भोईर. दुसरं षटक हे देखील पॉवर प्लेचं आहे. 30 सर्कलच्या बाहेर खूप कमी क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट हो यावेळेस मात्र आउटसाइड एज शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. राम म्हात्रे शरीरयष्टी मजबूत आहे. अनुभव दांडगा आहे आणि तितकाच चांगला फलंदाज नावाप्रमाणे राम आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावफलक 7 वर जाऊन पोहोचलेले आहे. जबरदस्त क्रिकेट या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये खेळलं जाते आणि जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा होतात तेव्हा या ग्रामीण संघांना विशेष प्राधान्य दिले जाते आणि स्पर्धा देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात या परिसरामध्ये. खर तर हर्षद यांचा मामाचा गाव म्हणजे उत्सरकर हो यावेळी चांगला बॉल आहे. ऑफस्टिकच्या बाहेर पिच करतोय. वेग भन्नाट आहे. नियंत्रण अचूक दर्जाचं. कंट्रोल खूप चांगला या ठिकाणी बॉलवर पाहायला मिळालेला आहे. आकाश चांगली सुरुवात करतो या षटकाची. बॉलर दुपारचं सत्र आहे. सर्वजण जेवणाचा अवकाश घेत आहेत तरी देखील क्रिकेटची ओढ कमी होत नाही. यावेळेस बॉलला हुक केलंय. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स घेत सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. क्रिकेटमध्ये कारण 4-6 जरी आले नाही तरी देखील सिंगल्स डबल्सने धावफलक हलता ठेवून तो आत्मविश्वास प्राप्त करता येतो. जो दबाव असतो तो दबाव बाजूला सारता येतो आणि खूप चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी हर्षल आणि आकाशी मानपाडा संघाकडून खेळताना. आतापर्यंत धावफलकावर 12 धावा लावल्यात. एक गडी बाद. ऑन साइडला स्विंग करायचा होता. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल व्यवस्थित ताळमेळ जुळू शकला नाहीये. कॉपीबुक स्टाईलने खेळण्याऐवजी अनऑर्थोडॉक्स टाईपने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. प्रयत्न मात्र फसलाय. बॉल जातोय डॉट. धाव संख्या 1 गडी बाद. 12 मानपाडा. यावेळेस कनेक्शन चालू आहे. गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. दरम्यान बॉल मात्र सर सचिन तेंडुलकर कक्षाला अभिवादन करण्यासाठी जातोय आणि 4 धावांचा चौकार येतोय. चार धावांच्या वाढीने धावफलक 16 वर जाऊन पोहोचतोय. एक गडी बाद 16 धावा. 2 षटका या समाप्तीनंतर चांगली सुरुवात म्हणू शकत नाहीये पण मात्र कुठेतरी वेळ घालवण्यासाठी ही सुरुवात चांगली म्हणू शकतोय. कारण एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर धावांचा ओघ वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा होता. भागीदारी बनवायची होती आणि ती भागीदारी बनते. आकाश खेळतोय 5 धावांवर. हर्षल खेळतोय 5 धावांवर आणि आकाशचं हे षटक गौरीपाडा संघासाठी 10 धावांचं रावलंय. 10 धावा त्याने खर्च केलाय. थोडासा महागडा ठरलेला आहे ऍज कम्पेअर टू फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज हेमंतने आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये आकाशने खर्च केले 10 धावा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सेट होतोय. राम मात्र ज्याला संबोधत जाते ब्रॉक लेसनर ऑफ गौरीपाडा. लुक तर तसाच आहे. ॲग्रेशन पण तसंच आहे. ॲटिट्यूड पण तसाच आहे. पण आता ॲज अ बॉलर कामगिरी अचूक दाखवावी लागेल.
जेव्हा आपण एक नाव कमवतो तर समर्थकांचा विश्वास असतो, तो विश्वास आता सार्थ ठरवावा लागेल रामला. पण आकाश भोईर देखील आता ॲग्रेशन दाखवण्यासाठी सज्ज होतोय. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. धाव संख्या 16. हो, यावेळेस पुन्हा एकदा आव देखाना ताव, मला फक्त हवे माझ्या संघासाठी धाव. बॉल जातोय तो म्हणजे डीप मध्ये, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. दरम्यान 3 धावा तर कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, का आत्मविश्वास आहे. राम सोबत खेळताना मात्र अशा पद्धतीची फटकेबाजी खूप कमी फलंदाज खेळत असतात. 3 धावांच्या वाढीने धावफलक जातोय तो म्हणजेच 19 आकड्यावर. आकाश भोईर आणि हर्षल हे 2 फलंदाज आता अनुभव घेत आहेत, चर्चा करतायत मैदानाच्या आतमध्ये. रामचं षटक हे महत्वपूर्ण षटक असणार आहे या पहिल्या डावातला, आणि त्याला खेळताना मात्र धावा देखील येणं तितकंच गरजेचं आहे. तर पाहूया तशा धावा गोळा करण्यामध्ये यशस्वी होईल का. सध्या चांगल्या पद्धतीने हा धावफलक पुढे सरसावतोय. 19 धावा. स्ट्राईकवर आता हर्षल. राम बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. रामच्या टिश्यूवर तुम्ही पाहू शकता लायन लिहिलंय, सिंह. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या टोला कनेक्ट होतोय. वाईडिश मिडॉन मधून बॉल मागे जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकते. बघा, एक एक धाव महत्वाची आहे जी दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला आठवणीत राहील. या ठिकाणी थोडासा फंबल झाला होता, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत व्यवस्थित पोहोचला नव्हता आणि लगेचच एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केलंय त्या 2 फलंदाजांनी. धावफलकावर धावा आल्यात 21 धावा. एक गडी बाद 21 धावा धावफलकावर धावा आलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने ही स्ट्रॅटेजी या दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी देखील बनली जाते. राम थोडासा महागडा ठरतोय या षटकामध्ये. आतापर्यंत त्याने 5 धावा खर्च केलेल्या आहेत. खरं तर विकेटच्या शोधासाठी आला होता. राईट आर्मवर विकेट. चांगला बॉल, सरप्राईज डिलिव्हरी, खूप चांगली पिचिंग. बॉल टप्पा पडल्यानंतर राईज होतोय अपवर्ड्स, शोल्डर हाईटने बॉल निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. रिप्ले मध्ये पाहू शकताय, ऍक्शन देखील खूप चांगली आहे रामची. हलकासा इन कटर, बॉल डॉट. धावफलकावर धावा थांबल्यात. फुलटॉस बॉल आहे, बॅटच्या वरच्या बाजूला बॉल आदळतोय. ऑन साइडला खरं तर खेळायचं होतं, बॉल जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 धाव मिळते. ग्रिपिंग व्यवस्थित झाला होता बॉल, रामच्या हातातून असं जाणवते की बॉल निसटलाय. त्याचमुळे फुलरलिनचा बॉल व्यवस्थित खेळता आला नाहीये. खरं तर तयारीत नव्हता फलंदाज. जर तयारीत असता तर कदाचित रिझल्ट काहीतरी वेगळा पाहायला मिळू शकला असता. धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 22 धावा. आतापर्यंत 16 बॉलचा खेळ पूर्ण झालेला आहे या पहिल्या डावातला आणि धावफलकावर धावा आहेत 22 धावा. या षटकानंतर आम्ही पुढच्या सामन्याची अनाउन्समेंट करणार आहोत. बी रेडी. यावेळेस मात्र बॉलला हुक करायचा होता, प्रॉपर पोझिशनिंग घेता आल्याने या बॉल लँड होतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. यष्टिरक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. रवी मात्र त्या ठिकाणी पोहोचत आहेत, ज्या यष्टिरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात. 2 धावांच्या वडील धावफलकावर 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रगल चालू आहे आणि ज्या ठिकाणी स्ट्रगल आहे त्या ठिकाणी सक्सेस लवकरच मिळते. तर पाहूया ज्या ठिकाणी स्ट्रगल जे चालू आहे विकेट घेण्यासाठी ते सक्सेस मध्ये परावर्तित होईल का. आमचा तर तोच प्रयत्न आहे पहिल्या बॉल पासून, पण मात्र तो प्रयत्न आतापर्यंत फक्त प्रयत्न म्हणून राहिला आहे. राम बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल आकाश भोईर. 10 धावांवर खेळतोय आकाश. स्ट्रोक साठी जागा बनवली, पेस तर जनरेट केला होता त्या ठिकाणी, पण मात्र लेग साइड सोडून जाणारा हा बॉल असल्या कारणाने पंचाच्या माध्यमातून वाईड बॉल घोषित केला गेलाय. आपण रिप्ले मध्ये पाहू शकताय क्रिस बॉक्सच्या कोण्यावरून गोलंदाजी करतोय आणि त्या ठिकाणी मात्र ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर. बघा, क्रिस बॉक्सच्या खूप कोण्यावरून तो खेळतोय. मी तुम्हाला म्हणलं होतं क्रिस बॉक्सचा वापर त्या ठिकाणी केला जातोय, पण मात्र प्रॉपर करताना बॉलरने देखील ताळमेळ साधायला हवा की कुठल्या रेंज मध्ये बॉल हाताळायचा आहे. ही एक चांगली डिलिव्हरी होती. बघा, ह्याला म्हणतात कमबॅक. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मानपाडा टीमची धावसंख्या झाले 1 गडी बाद 25 धावा. पुढचा सामना असणार आहे ज्याची अनाउन्समेंट आम्ही करतोय आणि लगेचच कॅप्टन तयार राहायचं आहे. कोळी नांदिवली वर्सेस चिकनघर ब. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तयार राहायचं आहे. कोळी नांदिवली आणि चिकनघर ब या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय. धन्यवाद.
कॉन्क्रीटचं जंगल तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात हे मधोमध असं खूप चांगलं किंग्स मैदान मैदान जोपासणं देखील गरजेचं आहे, नाहीतर कालांतराने आपल्याला टफ क्रिकेटकडे जावं लागेल. टफ क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल. पण या ठिकाणी कल्याण डोंबिवली भिवंडी परिसरामध्ये मात्र तशी वेळ आयोजक येऊ देणार नाही. प्रत्येक गावामध्ये एक मैदान तर आहेच. ही स्पर्धा तुम्ही अनुभवत आहात उसरगडच्या माध्यमातून. आयोजक आहेत विताळेश्वर क्रिकेट संघ. VCC ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप किंग ट्रॉफी 2022चा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातला हा 5वा सामना आणि 5वा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मानपाडा वर्सेस गौरीपाडा. नवीन बॉलर गौरीपाडा या संघाकडून येतोय बॉलिंग ट्रॅकवर मयूर म्हात्रे. 3 षटकाचा खेळ झाला. धावफलकावर धावा आहेत 1 गडी बाद 25 धावा मानपाडा. धावांचा ओघ वाढवावा लागेल कारण गौरीपाडा संघाकडे देखील ती कॅपॅसिटी आहे चेस डाऊन करण्याची. त्यामुळे कमीत कमी 25 धावा या पहिल्या डावा अंती जोडावं लागतील मानपाडा संघाला. मयूर बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅटर असेल आकाश भोईर. इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय कव्हर लेग क्षेत्ररक्षक आहे. गली शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये. ओव्हर पिच होता. बॉलला उडवलंय लॉंग ऑन सीमा रेषेच्या आर पार सीमा पार दमदार षटकार. होते आहे मानपाडा टीम कडून. आणि हर्षल हा असा फलंदाज आहे त्याला तुम्ही जर बोट दिला तर तो हात पकडेल. आणि या ठिकाणी मस्त ओव्हर पिच बॉल त्याला दिला आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करताना बॉलला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे धाडलंय. 6 धावांच्या वाढीने धावफलक 1 गडी बाद 31 धावा मानपाडा. आता कुठेतरी जाणवते एक फाईट बॅक आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज मात्र अनुभव घेतात खेळपट्टीचा. प्रतिस्पर्धी खेळाडूंचा. आकाश खेळतोय 10 धावांवर आणि हर्षल खेळतोय 14 धावांवर. कमिटी मेंबर्स प्लीज बॉल. मॅच बॉल आला असेल तर मॅच ऑन ठेवा. चला प्लीज घाई करा. यानंतर आम्हाला अजून एक पहिल्या फेरीतला सामना देखील फिनिश करायचा आहे. हर्षल स्ट्राईकवर आहे 14 धावांवर खेळतोय. मयूरच्या विरोधात मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय आणि मयूरचा दबाव वाढवण्याचं काम या ठिकाणी बॅटर हर्षलने केलेलं आहे. खूप चांगल्या जागा बनवली. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळल्या ऑन दी टोज जेवण स्क्वेअर विकेट केले जाते. बॉल जातोय तो म्हणजे डीप बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये 2 शतक त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी येतात. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. नाईस रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावांची वाढ. धावसंख्या 34 झाली. पहिल्या बॉलवर एक षटकार आला. दुसऱ्या बॉलवर 3 धावा आल्यात. जबरदस्त फाईट बॅक. आकाश खेळतोय 10 वर. हर्षल खेळतोय 17 वर. चांगला स्ट्राईक रेट आहे दोन्ही फलंदाजांचा. 34 धावांपैकी 14 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजेच काय जमिनी मार्गाने देखील धावा गोळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाने केलेला आहे. महत्वाचा आहे हा ताळमेळ साधणं. फक्त एरियल रूट यूज न करता कधी कधी जमिनी मार्गाने देखील फटकेबाजी झाली पाहिजे आणि तेच कुठेतरी आकाश आणि हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. हर्षलच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार या अगोदर तुम्ही पाहिला. मयूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. पंचांच्या डावीकडून ओव्हर द राऊंड विकेटवर यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल स्विंग केलाय. आमच्या VIP डाईच्या समोर आकाश येतोय आणि आकाश हा झेल टिपतोय. फलंदाज बाद होतोय. तुमच्या संघाच्या 5-6 धावा वाढतात म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या 5-6 धावा कमी होतात आणि तेच कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण जर एफर्ट चुकला असता तर या ठिकाणी चौकार देखील जाऊ शकला असता आणि या एफर्टमुळे संघाचा फायदा होतोय. म्हणून काय तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा सराव करणं देखील तितकंच गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सराव करता, बॉलिंगचा सराव करता, बॅटिंगचा सराव करता, तुम्हाला फिल्डिंगचा सराव करणं देखील तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या झाले 2 गडी बाद 34 धावा आणि वडवली बी संघ देखील हा क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो.
यावेळेस पायांची स्ट्राईड मोठी करून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळायचं आहे, पण मात्र बॉलचा पेस जबरदस्त आहे. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी मयूर करतोय. पहिल्या 2 बॉलवर महागडा ठरला होता, तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाला, चौथा बॉल डॉट आलाय. यालाच म्हणतात फाईट बॅक, पलटवार. धावसंख्या 34. टॉपेश शॉट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता पंढरी, पण पंढरीच्या माध्यमातून मात्र एफर्ट तितकासा पाहायला मिळाला नाहीये. एक सहज सुपा झेल होता, खूप जास्त शफल झाले होते, ऑन साइडला पुल करायचा होता. टॉपेज घेऊन बॉल शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये गेला आणि त्या ठिकाणी चांगली पोझिशन घेतली देखील होती. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली होती, पण मात्र हुलकावणी दिली बॉलने. पंढरी मात्र स्वतःशी निराश असेल, कारण पहिल्यांदा त्याच्या हातातून हा झेल सुटला अशी माहिती आमच्या 12th मॅन कडून मिळते. 2 गडी बाद 35 धावा मानपाडा संघ. शेवटचा बॉल असेल या षटकातला मयूर कडून ओव्हर द विकेट. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे लॉंग ऑन रिजन मध्ये, 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. हर्षल खेळतोय 18 वर, निमिल खेळतोय 4 वर. निमिल मोहिते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो, ज्याच्या पहिल्याच बॉलवर चौकार त्याने जमवलाय आपल्या संघासाठी. आणि आता मात्र कडवं आव्हान असेल, शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा गोळा करता येतील. सध्याच्या घडीला जवळपास 10च्या धावगतीने खेळतोय मानपाडा हा संघ. यशाकडे जाणारा मार्ग शॉर्टकट अजून बनायचा बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला स्ट्रगल करायचंय, प्रयत्न करायचे, मेहनत करायचे, झुंज द्यायचे आणि प्रतिस्पर्धी संघ कुठे चुका करतोय त्या चुकांचा शोध घ्यायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय राम. काय शरीर यष्टी आहे, जबरदस्त ॲग्रेशन आहे, ॲटिट्यूड आहे, दरारा आहे, पण तो मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. स्ट्राईकवर आहे हर्षल, खेळतोय 18 धावांवर. राम ज्याने पहिल्या षटकामध्ये त्याच्या वैयक्तिक 9 धावा खर्च केल्या होत्या आणि आता पाहूया या शेवटच्या स्लॉग ओव्हरची जबाबदारी रामने स्वीकारलेली आहे. अनुभवी चेहरा आहे टीमचा. ओव्हर द विकेट. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल आणि या फंबल झाल्यामुळे 2 धावा पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळते. धावसंख्या झाले 41 या आकड्यावर. 2 गडी बाद 41 धावा. सिंगल्स डबलवर जास्तीत जास्त विश्वास या ठिकाणी मानपाडा संघाने ठेवलेला आहे आणि अधूनमधून मोठे स्ट्रोक्स देखील येत आहेत, चौकार षटकार देखील येत आहेत. चांगली बॅलन्स बॅटिंग आतापर्यंत मानपाडा टीमची पाहायला मिळाली. यावेळेस हा बॉल परत टाकावा लागेल. यस, पंचाच्या माध्यमातून वाईट बॉल शिकून 1 धावाची वाढ. खूप जास्त बाहेर हाताळला होता, शोल्डरचा अतिरिक्त वापर या ठिकाणी गोलंदाज रामने केला आणि त्याचमुळे कंट्रोल चुकला, निसटला आणि त्यानंतर बॉल ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर लँड झाला. यावेळेस ऑन दी टोज झाले, अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं होतं, समर्पण द्यावं लागेल त्या ठिकाणी फलंदाजाला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय हर्षल. सांगून गेलाय की मी अजूनही धावा गोळा करू शकतोय, पण कदाचित निमिलला ठाऊक आहे की जो नवीन येणारा फलंदाज तो कदाचित यापेक्षा जास्त अग्रेसिव्ह अटॅकिंग असू शकतो. त्याचमुळे मला असं वाटतंय की हर्षलला विकेटचं समर्पण द्यावं लागलेलं आहे. 3 गडी बाद 42 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच इन करायचंय प्लीज. शरद येतोय. चला क्षेत्ररक्षकांनी आपापली जागा घ्या आणि यापुढचा सामना असणार आहे चिकनगर ब वर्सेस नांदिवली. कोळी नांदिवली टीमने तयार राहायचंय. कोळी नांदिवली आणि चिकनगर ब टीम कॅप्टन तयार राहायचं टॉस साठी. आम्ही लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. थँक्यू. SMD स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल, चांगलं काम या ठिकाणी, चांगली स्कोरिंग, क्रिस्टल क्लिअर नेटवर्क, साऊंड क्वालिटी देखील लाजवाब. प्रेक्षक देखील आनंदाने ही स्पर्धा निहाळत असतील. दुपारच्या सत्रामध्ये बॉलिंग ट्रॅकवर राम, सफलता मिळते रामला, सांघिक का होईना पण सफलता मिळते.
काय ग्रंट आहे बघा. बॉल जेव्हा डिलिव्हर केला जातो तो घशातून जो आवाज होतो त्याला ग्रंट म्हणतात. कदाचित फलंदाजाचा माइंड डायव्हर्ट करण्याचा देखील हा प्रयत्न कदाचित गोलंदाजाचा असतो. कित्येक वेळा आपण ते पाहतो. टेनिसमध्ये असे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. जे लॉंग टेनिस जो खेळ आहे त्यामध्ये आपल्याला असे आवाज ऐकायला मिळतात प्लेयर्स कडून. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 42 धावा. यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज ऑन साईडला पुल करायचा होता. बॉल जातोय पॉईंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत एक धाव पूर्ण करता येते. एका धावाच्या वाणे धावफलक जातोय तो म्हणजेच 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4.4. लास्ट विकेट आपण पाहू शकतोय हर्षल बाद झाला ज्याने 13 धावांमध्ये 20 धावा बनवल्या होत्या. आणि आता स्ट्राईकवर बॅटर असेल शरद. ज्याच्यासाठी हर्षलने सॅक्रिफाईस केलंय तो शरद आता खेळपट्टीवर आहे. पाहूया सॅक्रिफाईस यशस्वी होते का. राम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पेस जबरदस्त आहे. पिचिंग प्रॉपर आहे आणि त्यानंतर रिझल्ट देखील तितकाच महत्वाचा. रामचा आपल्या संघासाठी चांगली भेदक गोलंदाजी आतापर्यंत पेश केलेली आहे. 5 बॉल्स डिलिव्हर करून झाले या 5व्या षटकात. धावफलकावर धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त 43 धावा. 43 रन्स ऑन बोर्ड. धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल असेल. 43 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी ऑफ धीस क्रुशियल फर्स्ट इनिंग. स्टेप आउटून खेळायचं होतं पण मात्र पदरी निराशा पडते आणि अशा पद्धतीने पहिला डाव समाप्त होतो. आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा लावल्यात मानपाडा संघाने. 43 धावा आणि जिंकण्यासाठी 44 धावा पूर्ण कराव्या लागतील 30 बॉल्स मध्ये. गौरीपाडा या संघाला. चला टॉस साठी तयार राहायचंय. कोळी नांदिवली आणि चिकनगर ब या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. प्लीज कम फॉर टॉस. कोळी नांदिवली आणि चिकनगर ब. तर नांदिवली कोळीवाडा संघ कॉल करेल. हेड कॉल केलाय आणि नाणेफेक जिंकली ती म्हणजेच चिकनगर ब या संघाने. तर मी मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही व्यासपीठाची शोभा वाढवू शकते तर थांबायचंय प्लीज. आपल्याकडे वेळ खूप आहे. काही गर्लफ्रेंडचं नाव नाही विचारणार. तर यस नाणेफेक जिंकलेली आहे चिकनगर बी या संघाने. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण या मैदानावर खेळण्याचा कधी अनुभव आला या अगोदर. ह्याच्या अगोदर 2-3 वेळा खेळलेलो आहे. हा जे तो होतच आहे. आता बघूया काय होतं. एक्सपिरियन्स कसा राहिलाय. खूप छान. आणि जर तुम्हाला विचारलं कल्याण डोंबिवली असा कुठला खेळाडू आहे ज्याला तुम्ही फॉलो करता तर कोणाचं नाव घ्याल. भरपूर तसे केतन माते निलेश माते आणि अजून भरपूर आहेत पण नावं घेऊ शकत नाही सगळ्यांची. आता संघामध्ये तुमचा रोल काय आहे. बॅटर की बॉलर. बॅट्समन. तर आवडता स्ट्रोक तुमचा. जो भेटेल तो. क्षेत्ररक्षण करताना किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल नांदिवली कोळीवाडा टीमला. समोरचा संघ तेवढं दाखवत नाही कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. व्हेरी वेल सेड. तर फलंदाजी करायची आहे. मनासारखा निर्णय मनाविरुद्ध निर्णय. मनासारखाचं नाही आम्हाला पण फिल्डिंगच करायची होती. पण तुमच्या शरीरयष्टीवरून आम्हाला जाणवते की तुम्ही एक आक्रमक फलंदाज आहात. तर ते खरं आहे का. हा बघू प्रयत्न करू. प्रयत्न करावा लागेल कारण समर्थक मोठ्या संख्येने युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहतायत आणि तुमच्या संघावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. तर किती धावा बनवाल. ते सांगतायत की आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखू. ते म्हणाले धावामध्ये रोखू. तर तुम्ही 10 मध्ये थांबाल का. नाही 60+ करू आम्ही. 60+ करणार. तर असे कुठले बॅटर्स तुमच्या टीममध्ये आहेत तुमच्या सोबत जे 60 पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतील. विशाल आहे विश्वास आहे अनिकेत आहे मी आहे ऋतिक म्हणून आहे 5 जण आहेत होतील पण.
आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुठला खेळाडू आहे ज्याला तुम्ही फॉलो करता? असं काय नाही, भरपूर आहेत. ठीक आहे, तर खूप चांगलं एका कन्व्हर्सेशन झाले. नाणेफेक जिंकली आहे चिकनकर बी या टीमने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि नांदिवली कोळीवाड संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुन्हा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आज जी जान लगा दो ताकि कल सोचना न पडे की मैंने कोशिश नाही की. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजांना आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करावं लागेल. आपल्या आयुष्यातली जे स्पेल्स आहेत त्यांना आठवावी लागतील ज्यांनी यशस्वीरित्या हाताळलेले आहेत आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तशी गोलंदाजी करावी लागणार आहे मानपाडा या संघाला, कारण आव्हान हे तोकडं आहे. 44 धावा पूर्ण करायच्या, 9चा स्क्रीन रेट असणार आहे. आणि आता जर आपण फलंदाजाचा विचार केला गौरीपाडा संघाचा, तर फलंदाज ताकदीचे आहेत आणि त्यामुळे कडवं आव्हान देण्यासाठी विकेटचा शोध घेणं देखील महत्त्वाचं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये कमीत कमी धावा आणि जास्तीत जास्त विकेट घ्यावे लागतील तरच दबदबा कायम ठेवू शकतील. अन्यथा मात्र गौरीपाडा संघ भाव खाऊन जाईल. लेट्स सी या पहिल्या षटकामध्ये कुठला संघ वरचढ ठरतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय, शरद येतोय आणि 2 फलंदाज या डावाची सुरुवात गौरीपाडा संघाकडून करतील. राम, रवी आणि सागर. रवी म्हात्रे या फलंदाजाला देवीचा पाडा या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळालेली आहे. खरं तर प्रत्येक संघामध्ये कोणाला कोणाला बाईक मिळालेली आहे, कारण कल्याण डोंबिवली म्हणलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये बाईक असतेच आणि आता तर 4 व्हीलर्स देखील यायला लागलेत. चांगला बॉल, ब्लॉकल डिलिव्हरी, डिफेन्सिव्ह अंदाज त्या ठिकाणी पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एकदा मिळते चांगली बॉलिंग या ठिकाणी शरद दाखवतोय. प्रेशर क्रिएट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न शरद करतोय आणि महत्वाचं आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्याच लागतील. हा प्रेशर हँडल करण्याची क्षमता मानपाडा संघाकडे आहे. पाहूया कशा पद्धतीने फेस करतोय बॅटर्सना. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय शरद. यावेळेस चांगला इनसाइड आउटचा स्ट्रोक बॉल जातोय, तो म्हणजेच एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. चांगलं स्ट्रोक सिलेक्शन, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक या ठिकाणी सागरच्या बॅटमधून आलेला आहे. सन्माननीय संतोषी वजे जे मानपाड्याचे ग्रामस्थ आहेत, आमचे पाहुणे, त्यांना विनंती करण्यात आपण टॉस VIP बॉक्स मध्ये जायचंय. वजे साहेब आपल्याला विनंती करण्यात आपण आमच्या VIP बॉक्स मध्ये जायचं आहे. प्लीज तुमची जागा त्या ठिकाणी निर्धारित करून ठेवली. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने हा एफर्ट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून आणि पहिला हादरा बसतोय गौरीपाडा संघाला. बघा रिएक्शन टाइम खूप कमी होतं आणि त्यातल्या त्यात चांगलं डेडिकेशन, विल पॉवर स्ट्रॉंग आहे क्षेत्ररक्षकाची आणि एक कठीण चान्स होता, हार्ड अटेम्प्ट होता आणि तो हार्ड अटेम्प्ट इझी मध्ये कन्वर्ट केलाय क्षेत्ररक्षकाने. पुढचा बॉल
डिफेन्सिव्ह अंदाज होता. बॉटमचा वापर करून बॉलला टर्न करायचा होता, पण बॉल जातोय कव्हर पॉईंट रिजनमध्ये, मिड विकेट रिजनमध्ये खेळायचं होतं, बॉल कव्हर पॉईंट रिजनमध्ये जातोय. कनेक्शन प्रॉपर होत नाही. कुठेतरी अजूनही सावधानी बाळगली जाते, कारण कुठलंही लक्ष विजयाची शाश्वती देऊन जाऊ शकत नाहीये आणि हेच कुठेतरी ठाऊक आहे गौरीपाडाला. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला ते अंडर एस्टिमेट करणार नाही. धावसंख्या 3 धाबा 1 गडी बाद. यावेळेस ड्राईव्ह केले जाते बॉलला. बॉटमिनचा वापर करून बॉल डीप मिड विकेट रिजन मध्ये जातोय. चेस त्या ठिकाणी चालू आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. वाढीने धावफलकावर धावा 8 आलेल्या आहेत. एक गडी बाद 8 धावा. या ठिकाणी थोडासा अवकाश आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आमच्या एडिटरने घेतलेला आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. धावसंख्या झाले 8 धावा 1 गडी बाद. 5 बॉल्स फेकून झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा बॉटम एंडचा काय जबरदस्त वापर रवी करतोय आणि असंच त्याला मालिकेवरचा पुरस्कार मिळाला नाहीये. हे डेडिकेशन आहे, टेम्परामेंट आहे. जितका माझ्याकडे अटॅक आहे तितकाच माझ्याकडे टेम्परामेंट आहे हे दाखवून देतोय रवी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत. एक गडी बाद 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट गौरीपाडा. बॉल्स 34 धावांची गरज विजयासाठी आता गौरीपाडा संघाला असणार आहे. पहिले षटक मात्र दोन्ही संघाच्या बाजूने चांगलं ठरलेलं आहे. 1 विकेट मिळवला आहे, म्हणून काय मानपाडा संघ थोडा खुश असेल, पण मात्र रवी मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे, म्हणून गौरीपाडा संघ खुश असेल. पण मात्र आता पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये आनंदी कोण असेल. आपण स्ट्राईकवर जे 2 फलंदाज पाहतायत ते दोघं भाऊ आहेत, बंधू आहेत. घराच्या आतमध्ये भाऊ बंदकी खूप चांगली ते अदा करतायत. मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळेल का या ठिकाणी वरचढ कोण ठरेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. रवी मात्रे आणि आता हेमंत तुम्हाला आता स्ट्राईकला पाहायला मिळतो, जो एका धाब्यावर खेळतोय आणि रवी मात्रे 7 धावांवर खेळतोय. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येतोय रोहित. पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेईल. हे देखील पॉवरप्लेचे षटक आहे. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. लॉंग ऑफला एक आहे, लॉंग ऑनला एक आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. शॉर्ट थर्डमॅन, गली, पॉइंट, कव्हर. उलटाच बॉल आडव्या बाटीने खेळले, क्रॉस बॅट स्ट्रोक. बॉल जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने केलं जाते. सुपर फिल्डिंग. 1 धाव मिळते. एका धावाची वाढ धावसंख्या जाते ते म्हणजेच 11 या आकड्यावर. पुन्हा एकदा मॅजिकल फिगर तुमच्या स्कोर ट्रेंडवर. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.1. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रोहित. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना पोहोचेल का कुठेतरी मला तसं वाटते, कारण दोन्ही संघ मात्र चांगला प्रयत्न करतायत, शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगली ड्राईव्ह. खरं तर ऑफसाईडला खेळायची होती पण व्यवस्थित कनेक्शन करू शकला नाहीये बॅटर. बॉल जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, डीप मिड ऑन मध्ये. दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या धावफलकावर आहे 12. 1 गडी बाद 12 धावा. पार्टनरशिप चांगली आहे. 9 धावाची पार्टनरशिप ज्या ठिकाणी पाहायला मिळते रवी मात्रे आणि हेमंतच्या दरम्यान. 8 धावांवर रवी खेळतोय, हेमंत खेळतोय 2 धावांवर. स्ट्राईकवर आता हेमंत आहे. धावसंख्या गौरीपाडा टीमची 1 गडी बाद 12. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. रनअप मध्ये मिस्टेक होते. पुन्हा एकदा धावपट्टीवर परत जावं लागेल. बॉलिंग मार्कवर परत यावं लागेल. विचारांचं कावर डोक्यात घ्यावं लागेल. कशा पद्धतीने मला बॉल हाताळायचा आहे हा विचार मनात घेऊन पुढे जावं लागेल. पाहूया पुढचा बॉल कसा असेल. स्ट्राईकवर असेल हेमंत. धावसंख्या 12. चांगला बॉल वाईट यॉर्कर. या ठिकाणी यष्टीरक्षक बीट होतोय आणि त्यानंतर त्याच्या मागचे 2 क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. 22चा चौकार.
खूप चांगला होता, पिचिंग खूप चांगली होती आणि यष्टीरक्षक देखील चांगल्या पोझिशन मध्ये होता, पण 2 पायांचा जो खालचा गॅप होता त्यातून बॉल मात्र निघून गेलेला आहे. त्यामुळे यष्टीरक्षकाची चूक आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्याने एफर्ट तर खूप चांगले केलेले आहेत, पण मात्र यस नियतीची साथ मिळाली नाहीये मानपाडा टीमला. धावसंख्या झाले 1 गडी बाद 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, 21 बॉल्स 28 धावांची गरज. रोहित बॉलिंग ट्रॅकवर, राईट मूव्हर. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील का, लाईन चेक करतायत. येस डेफिनेटली पंच वळतायत आणि वाईड बॉलची खूण करतायत. खूप जास्त शोल्डरचा वापर केला जातो. नियंत्रण खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही बॉलिंग करता तुमचं मनगटावर नियंत्रण असणं गरजेचं आहे, तुमचं खांद्यांवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मनगटावर व्यवस्थित नियंत्रण झालं नाही आहे, त्यामुळेच मात्र असं वाटते बॉल निसटलाय. एकदा वाईडची मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ द विकेट. खूप चांगला खेळतात. खरं तर कौतुक करायला हवं गौरीपाडा या टीमचं. कॉपीबुक स्टाईलने फटकेबाजी चालू आहे. जसा बॉल येतो त्याची मेरिट ओळखून, त्याची लाईन अँड लेंथ ओळखून, त्याच्या पिचिंग ओळखून खूप बहारदार खेळ या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय आणि गोलंदाज मात्र अजूनही प्रयत्न करतायत कशा पद्धतीने विकेट मिळवता येईल. धावा आहेत 1 गडी बाद 18, 20 बॉल्समध्ये 26 धावांची गरज विजयासाठी. स्ट्राईकवर रवी मात्रे. रोहित राईट मोर द विकेट. फुलटॉस बॉल आहे, फ्लिक केलाय मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नाहीये. बॉल मात्र डीप मिड विकेटच्या क्षेत्रक्षक हातामध्ये विसावतोय आणि महत्वपूर्ण फलंदाज रवी मात्रे झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय. दबावामध्ये जो स्वतःला सावरतो आणि आपल्या संघाला जिंकवतो तोच खरा खेळाडू. या ठिकाणी मात्र जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी रोजची पाहायला मिळाली, ज्याने आतापर्यंत 4 धावा खर्च करत 1 गडी बाद केल्या. 5 बॉल्सने हाताळलेले आहेत. 2 गडी बाद 18 धावा. गौरीपाडा टीमची धावसंख्या पुन्हा एकदा सामन्यामध्ये हळूहळू का होईना परत येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय मानपाडा संघ आणि दाखवून देतोय की हम भी किसी से कम नाही. चांगला एफर्ट. बॉलिंग सेक्शन खूप स्ट्रॉंग आहे, फिल्डिंग सेक्शन देखील खूप स्ट्रॉंग आतापर्यंत पाहायला मिळालंय मानपाडा टीमचं. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच मयूर, जो फ्रेश बॅटर आहे. सेट बॅटर मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्या फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये उजव्या त्याचा फलंदाज मयूर स्ट्राईकवर असेल. यावेळी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री यांच्या दिशेने ओव्हर द इनफिल्ड. बॉल मात्र डीप मध्ये येतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात केले गेलेलं आहे. 2 धावा तर पूर्ण करता येतील. एक हार्ड अटेम्प्ट होता, पण मात्र कनेक्ट करणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी दबाव वाढवता येऊ शकला असता. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांची समाप्तीनंतर 10च्या धावगतीने गौरीपाडा संघाच्या धावफलकावर धावा आहेत. 2 गडी बाद 20 धावा जिंकण्यासाठी 24 धावांची गरज 18 बॉल्समध्ये. चोवीस धावांची गरज. पुन्हा एकदा सामना समान अवस्थेत आहे असं आपण म्हणू शकतोय. या ठिकाणी फाईट बॅक तर सुरू आहे, पण हे तिसरं षटक मानपाडा संघासाठी महत्वाचं असेल, कारण या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करून जास्तीत जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण चांगलं स्ट्रॅटेजीबद्ध खेळ या ठिकाणी गौरीपाडाचा पाहायला मिळतोय. जी धावगती हवी आहे त्या धावगतीहून जास्त तो खेळतोय. 2 गडी बाद जरूर झालेत, पण चांगल्या पद्धतीची धावगती मेंटेन केली, त्यामुळेच आपण म्हणू शकतो एक चांगला पाठलाग आहे 44 धावांचा. गौरीपाडा संघाकडून हेमंत खेळतोय 3 धावांवर आणि मयूर खेळतोय 2 धावांवर. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय शरद, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला गेलेला आहे. स्पेल कंटिन्यू करतोय. किंग ट्रॉफी 2022 हा थरार तुम्ही अनुभवत आहात. हलक्याने चिप करायचं होतं. बॉटमहँडचा वापर करून बॉल जातो मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल. खूप चांगला खेळ या ठिकाणी
या दोन फलंदाजांचा, कारण त्यांना ठाऊक आहे की ऑन साइडला सर्व क्षेत्ररक्षक हे डीप मध्ये आहेत, त्याचमुळे हलक्या त्याने बॉलला पुश केलं गेलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि डीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत तितकासा वेळ मिळाला होता. आणि हा देखील एक क्रिकेटचाच भाग आहे. गनिमी काबा याला आपण म्हणू शकतो. 2 गडी बाद 22 धावा. पुन्हा त्याच दिशेने बॉलला टर्न केले जाते. बॉटमहँडचा वापर करून 2 धावांचा कॉल असेल आणि हा प्रयत्न देखील पूर्ण. चौकार षटकार येत नाहीयेत, पण मात्र डबलच्या साह्याने धावफलक हलता ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या डावामध्ये आतापर्यंत पाहिलं तर एकच चौकार आलेला आहे आणि बाकी सर्व धावा सिंगल्स आणि डबलच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉल पासून फलंदाज करतायत. चांगली स्ट्रॅटेजी राम म्हात्रे यांनी खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजाला समजूत दिलेली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला खेळायचं आहे. तर ही लिडरशिप आहे, ही नेतृत्व क्षमता आहे आणि याचा वापर या ठिकाणी दोन्ही फलंदाज करतायत, हेमंत आणि मयूर. शरद पुन्हा एकदा ऑन साइडला मिड ऑन मधून बॉल मागे जातोय. लॉंग ऑन मध्ये फील्ड केलं जाईल. 2 धावांचा कॉल आहे, धोकादायक ठरू शकेल. पंचांकडे लक्ष वेधलं जाईल. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. अशा पद्धतीने मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बसतोय तिसरा हादरा गौरीपाडा संघाला. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी आणि तितकंच चांगलं कलेक्शन. पुन्हा एकदा खूप चांगला पावित्रा घेतला होता फलंदाजाने. मिड विकेट रिजन मध्ये बॉटमहँडचा वापर करून बॉलला टर्न केलं होतं, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने आला आणि कलेक्शन देखील बॉलरने खूप चांगलं केलं आणि खूप चांगली पंचगिरी त्या ठिकाणी पंचांकडून पाहायला मिळाली आणि अचूक असं लक्ष, निरीक्षण क्षमता खूप स्ट्रॉंग आहे. खरं तर 3 पंच आम्हाला लाभलेले आहेत, त्यांनी देखील बहारदार कामगिरी आतापर्यंत केले. दत्ता कडवजी DK जे बदलापूरला बिलॉंग करतात, रमेशजी मात्रे मॅकी जे डोंबिवलीला बिलॉंग करतात आणि बाळूजी माने जे कल्याणला बिलॉंग करतात. तिन्ही पंच सकाळपासून दर्जेदार कामगिरी करतायत. चला लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला फास्ट खेळा प्लीज, फास्ट. 3 गडी बाद 25 धावा. 10च्या धावगतीने गौरीपाडा संघ खेळतोय आणि आता पाहूया नवीन फलंदाज कोण येईल जो आपल्या संघासाठी चांगली कामगिरी. आणि येस, डेफिनेटली ब्रॉक लेसनर ऑफ गौरीपाडा, मिस्टर राम म्हात्रे, ज्याच्या टी शर्टवर तुम्हाला लायन असं लिहिलेलं पाहायला मिळते. तर पाहूया सिंहासारखा लढा देईल का, कारण मैदानाच्या बाहेरून ते गाईड करत होते फलंदाजांना, त्यांना सांगून पाठवलं होतं कसं खेळायचंय, पण आता मात्र ती वेळ स्वतःवर आलेली आहे आणि स्वतः आता त्या जबाबदारीची जाणीव त्यांना ठाऊक आहे आणि म्हणून मैदानाच्या आतमध्ये ते इन होत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला राम म्हात्रे, स्ट्राईक एंडला असणार आहे हेमंत. धावफलकावर धावा गौरीपाडा टीमच्या. 25 धावा जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 19 धावांची. 19 रन स्टील रिक्वायर्ड टू विन इन 15 बॉल्स. मॅच इज स्टील ऑन. यावेळेस एरियल रूट स्वीकारलाय. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि हा चुकीचा प्रयत्न हेमंतचा आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या दिशेने परत. तू चल मे आया, कारण या अगोदर मात्र सेट बॅटर बाद झाला होता, तो म्हणजेच मयूर आणि मयूरच्या नंतर हेमंत सुद्धा आता बाद झालेला आहे. आता 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नागेश असेल एका एंडला आणि एका एंडला असेल राम. आणि मोठा फटका खेचण्याची गरज होती का, तर व्यवस्थित सर्व काही चाललं होतं. ग्राउंड स्ट्रोकच्या माध्यमातून तुम्ही धावफलक पुढे नेत होता, त्यानंतर मात्र एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला गेला, सामन्याला जवळ आणण्याचा प्रयत्न केला गेला, तर प्रयत्न मात्र असफल ठरलेला आहे. आणि आता सिच्युएशन अशी आहे गौरीपाडा टीमची. 4 गडी बाद 25 धावा. मानपाडा संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने परत येतोय, हे महत्वाचं आहे. कधी तुम्हाला ॲग्रेशन दाखवायचं आहे, कधी तुम्हाला टेम्परामेंट दाखवायचं आहे, कधी तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीने अडवायचं आहे, हे तंत्र तुमच्याकडे असायला हवं, ती नीती तुम्हाला अवगत असायला हवी. आणि या ठिकाणी शरद आपला अनुभव दाखवतोय. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा त्याने खर्च केलेत. धावसंख्या 25. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, फ्रंट फुटला येऊन कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं तर रोहित शर्मा कक्षाकडे हा बॉल जातोय, फील्ड केला जातोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावाच्या वाढीने धावफलकावर धावा आलेल्या आहेत. ते म्हणजे 4 गडी बाद 26 धावा. आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे अजूनही 18 धावांची. 13 बॉल्स 18 धावांची गरज. अजूनही सामना रंगतदार सिच्युएशन मध्ये आहे. या देखील अगोदर मी सांगितलं होतं की कदाचित मला असं वाटतंय की हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत कदाचित जाऊ शकेल. आणि असं वाटतंय खेळाप्रमाणे आपण पाहिलं
आढावा घेतला तर ती सिच्युएशन येऊ शकते. आता स्ट्राईकवर बॅटर असेल नागेश, नॉन स्ट्राईकला असेल राम. धावसंख्या धावफलकावर आहे 26 धावा. बॉलिंग ट्रॅकवर शरद. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न व्ही मध्ये खेळलेत. लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. रामचा कॉल आहे, स्वीकारलाय नागेशनं. 2 धावा पूर्ण केल्या जातात. यालाच म्हणतात कॉन्फिडन्स, विश्वास. 2 धावाच्या वडील धावफलकावर धावा आलेल्या आहेत. 28 धावा जिंकण्यासाठी आता गरज आहे 12 बॉल 16 धावांची. 12 बॉल्स 16 रन रिक्वायर्ड टू विन. विचार केला तर जय वागेश्वर तिची प्रतिष्ठान देसाई संघाने 40 धावा डिफेंड केलेल्या आहेत. तर या मैदानावर काहीही घडू शकते. फक्त तुमचा विश्वास तुमच्या संघावर असायला हवा, तुमच्या खेळाडूंवर असायला हवा. तर पाहूया मानपाडा संघ पुढची चाल करतोय की गौरीपाडा संघ पुढची चाल करतोय. दोन्ही संघ मात्र ताकदीने एकमेकांसमोर लढा देण्याचा प्रयत्न करतायत, कारण हा नॉकआउट स्टेज आहे. एकदा हरलात तर घरचं तिकीट आणि एकदा जिंकलात तर पुढची फेरी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 28 धावा गौरीपाडा आणि आता 12 बॉल्स मध्ये 16 धावांची गरज आहे. इतिहास जर आपण उलटून पाहिला तर देसाई संघाने 40 धावा डिफेंड केलेल्या आहेत. तर हा चान्स मानपाडा संघाला देखील असेल, पण अजून स्ट्राईकवर कोण आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. राम मात्रे हा स्ट्राईकवर आहे. अनुभवाने परिपूर्ण असलेला हा एक ट्रू कॅप्टन गौरीपाडाचा. तर निमिल बॉलिंग ट्रॅकवर येतोय पंचांच्या उजवीकडून. अराउंड विकेट, सरप्राईज डिलिव्हरी, पण मात्र लाईन चेक करावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल राईज होतोय. पहिला बॉल 4थ्या षटकातला वाईड मिळतो. एका धावेची वाढ. धावसंख्या 29. 15 धावांची गरज आहे. 12 बॉल्स 15 धावांची गरज. रन अँड बॉल मध्ये 3चा डिफरन्स आहे. खूप जास्त टर्न झालाय बॉल. टप्पा पडल्यानंतर आउटकटर पाहायला मिळालाय उजव्या त्याच्या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. राईट आर्म राऊंड विकेट निमिल. 12 बॉल 15. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकाच धावेवर समाधान व्यक्त केले जाते. टेम्परामेंट खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी राम म्हात्रेचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याला ठाऊक आहे जर मी खेळपट्टीवर थांबलो तर शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच घेऊन जाऊ शकतो, संघाला विजय मिळवून देऊ शकतो. त्याचमुळे मात्र ते टेम्परामेंट पाहायला मिळते आणि त्या विपरीत नागेश देखील त्याला साथ देतोय. त्याने आतापर्यंत फक्त 1 बॉल खेळला आणि एका बॉलमध्ये 2 धावा होणार. निमिल मात्र विकेटच्या शोधामध्ये या ठिकाणी. पुन्हा एकदा बॅकफुटर बॅलन्स करून कट केले जाते. डीप गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि आता महत्वपूर्ण फलंदाज नागेश मात्र बाद होतोय. विकेट डाऊन. मध्ये पाहू शकतो बॅकफुटला काय बॅलन्स केलं आणि स्क्वेअर कट करायचं होतं. बॉल बॅकवर्ड पॉइंट गली रिजन मध्ये कॅच केला जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बघा किती चांगला बॉडी बॅलन्स होता, पण मात्र
क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं राहिले, त्याचमुळे फलंदाज बाद झालेला आहे नागराज. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंढरी जातोय. धावफलकावर धावा आहे तर 30 धावा, 11 बॉल 14 धावांची गरज आहे. दहा बॉल 14 धावांची गरज आहे. या ठिकाणी थोडंसं उशिरा अपडेट होतोय आमचा युट्यूबवर, त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 10 बॉल्स 14 धावांची गरज. रन अँड बॉल मध्ये 4चा डिफरन्स आहे आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं जातं. गोलंदाजाला यश मिळालंय आणि गोलंदाजाला यश मिळालं तर यश टिकवून ठेवावं लागेल आणि पुन्हा एकदा तो दरारा दाखवावा लागेल, ती चुणूक दाखवावी लागेल, ती गुणवत्ता दाखवावी लागेल. स्ट्राईकवर पंढरी आहे जो स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर आहे गौरीपाडा संघाचा. पाहूया त्याच्याकडून कसा खेळ होतोय. ऑन साइडला पुल करायचा आहे, गॅप मध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा प्रयत्न पूर्ण केला जातोय. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन, पण 2 धावा काय रोखू शकले नाही. 2 धावांची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 32 या आकड्यावर. आता गरज आहे 9 बॉल्स मध्ये 12 धावांची. 9 बॉल्स 12 रन्स रिक्वायर्ड टू. एक बॉल एक वेगळी कहाणी सांगून जातोय. एक बॉल विजय आणि पराभवाचं अंतर कमी जास्त करतोय. पुन्हा एकदा निमीन बॉलिंग तयार होतोय. स्ट्राईकवर बॅटर आहे पंढरी, राईट हँडेड बॅटर पंढरी आणि त्याच्याबरोबर राऊंड विकेटनं निमिल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता मिड विकेट त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी फंबल झालाय, पण आता मात्र राम थांबतोय. राम बोलतोय की आता अजून घाई करण्याची काही गरज नाहीये, अजूनही सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. त्यामुळेच फक्त एकच धावावर दोन्ही फलंदाज थांबतायत आणि अशा पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 33 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. 8 बॉल्स 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप चांगला कॉन्टेक्स्ट आहे. स्पंदन वाढते, हृदयाची धडधड वाढते, प्रत्येक बॉल गणिक. यावेळेस बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळायचं होतं. गोलंदाज येतोय आणि फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल टिपतोय. राम मात्रे बॅक टू डग आउट. ऊंचाई नहीं मिलती पैरों की एडिया उठाने से, ऊंचाई मिलती है कुछ कर दिखाने से. या ठिकाणी निमिलने मात्र काय जबरदस्त बॉलिंग केले. 2 गडी बाद करत 5 धावा खर्च केल्यात. आमचा VIP बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. किंग्स मैदान उसरगर, वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर आणि त्या VIP बॉक्स मध्ये सर्व मान्यवर पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 7 बॉल्स 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. मी म्हणालो होतो की हा सामना क्रुशियल स्टेज पर्यंत पोहोचणार आहे, कारण दोन्ही संघ मात्र हार मांडण्यासाठी तयारीत नाही आहेत. दोन्ही संघाकडे तो दमकम आहे, दोन्ही संघाकडे तो अनुभव आहे, दोन्ही संघाकडे ती आत्मीयता आहे, दोन्ही संघाकडे ती चिकाटी आहे, दोन्ही संघाकडे ती एकाग्रता आहे. 7 बॉल्स 11 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच पंढरी, नॉन स्ट्राईकला असेल आकाश. 7-11. पुन्हा एकदा बॅटच्या टोला कनेक्ट होतोय. बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत एक धाव पूर्ण करता येते. एका धावेची वाढ धावसंख्या 34 झाले. जिंकण्यासाठी 6 बॉल्स 10 धावांची गरज. 6 बॉल 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिल्या डावामध्ये फक्त मानपाडा टीमच्या 4 विकेट्स डाऊन होत्या आणि गौरीपाडा टीमच्या आता 6 विकेट्स डाऊन आहेत. म्हणजे तुम्हाला 10 रन्स कुठल्याही सिच्युएशन मध्ये कंप्लीट करावे लागतील 6 बॉल्स मध्ये. 6 बॉल 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा नियम आहे. जर स्कोर्स लेवल झाले तर सर्वोत्तम विकेटचा विचार केला जाईल, त्यानंतर टॉस. असोसिएशन आहे आणि त्या अंतर्गत सर्व स्पर्धा खेळवल्या जातात. महत्वाचं आहे या असोसिएशनमुळे शिस्त देखील लागली जाते संघांना आणि एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळते वेगवेगळ्या व्यासपीठावर. 6 बॉल 10 ची गरज आहे. सामना जबरदस्त सिच्युएशन मध्ये. निमिलने त्याची कामगिरी चोख अदा केली. त्याने 6 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेले आहे. बनायचंय तर गेम चेंजर बना, कारण जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये. या ठिकाणी आता तो गेम चेंजर बॉलर कोण असेल, कुठल्या गोलंदाजावर तो विश्वास ठेवला जाईल, तो 10 धावा अडवेल आणि कुठला फलंदाज, या 2 फलंदाज पंढरी आहे एका बाजूला आणि एका बाजूला आहे आकाश. गौरीपाडा संघाकडून ते 2 फलंदाज खेळताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त हा क्रिकेटचा थरार. किंग ट्रॉफी 2022 मध्ये नावाप्रमाणे ही स्पर्धा
प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर करण्यामध्ये यशस्वी झाले. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये काय प्रेक्षक वर्ग जमवलाय आयोजकांच्या माध्यमातून. खरंच चांगलं नियोजन, शिस्तबद्ध नियोजन. वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरकर या संघाचं. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय आकाश. स्ट्राईकवर बॅटर असेल पंढरी. 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. एका बाजूस गौरीपाडा, एका बाजूस मानपाडा. दोन्ही संघांच्या माध्यमातून तगडे संघर्ष पाहायला मिळत आहे. संघर्ष कराल तर जिंकाल, आळस दाखवाल तर मागे राहाल. या ठिकाणी पाहूया कुठला संघाचा संघर्ष विजयाचा साक्षीदार होतोय. 6 बॉल 10ची गरज. स्ट्राईकवर आहे पंढरी. पंचांच्या डावीकडून बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय आकाश. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, गली आणि पॉइंट असं क्षेत्ररक्षक. त्यानंतर इन फ्रंट द विकेट सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये. 6 स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे, एरियल रूट, बॉल जातोय वाईड स्पीड विकेट मध्ये एका हाताने बॉल अडवलाय. क्या बात आहे, जबरदस्त एफर्ट आपल्या संघासाठी. ही असते डेडिकेशन लेवल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. काय वेगळे पण पाहायला मिळालेलं आहे. ज्या फलंदाजाला खेळपट्टीवर थांबायला हवं होतं त्या फलंदाजा खेळपट्टीच्या बाहेर यावं लागते. एफर्ट बघा, एफर्ट साठी 100 पैकी 100 गुण या ठिकाणी द्यायला हवे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निमिलने केलेलं आहे. या ठिकाणी हवेत उंच उडी घेऊन एका हाताने चापटी मारली आणि बॉलला आत ढकललेला आहे. या ठिकाणी या एफर्टच्या माध्यमातून आपल्या संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत. एकूण 4 धावा वाचवलेल्या आहेत. धावफलकावर धावा आलेल्या आहेत ते म्हणजेच 36 धावा. 2 धावा ऍड केले जातील. आपल्या संघासाठी 4 धावा निमिलने वाचवलेल्या आहेत. जबरदस्त एफर्ट. खरंच या क्षणाला अशाच एफर्टची गरज होती आणि तो एफर्ट निमिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन जातोय. 5 बॉल 8 धावांची गरज आहे. खरं तर वाटलं होतं की हा षटकार जातोय की काय पहिल्या बॉलवर, पण त्या ठिकाणी मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण, डेडिकेशन लेवल बघा. हवेत उंच सूर घेऊन एका हाताने बॉलला चापटी दिली आणि बॉलला आत ढकललेला आहे. कॅच घेण्याचा कुठलाच प्रयत्न केला गेला नाही. त्याला ठाऊक होतं बॉडी बॅलन्स चुकून मी सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकेन, त्यामुळेच मात्र हवेत उंच उडी घेऊन त्याने फक्त बॉलला आत ढकलण्याचं काम केलंय. हे प्रेझेन्स ऑफ माइंड देखील खूप कमी क्षेत्ररक्षकांकडे असते आणि ते प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी निमिलचं पाहायला मिळालंय. आता इक्वेशन आहे 5 बॉल्स मध्ये 8 धावांची गरज आहे. 5 balls 8 runs रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तर म्हणजेच आकाश असेल, नॉन स्ट्राईकला असेल केतन. जबरदस्त हा क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवत आहात आणि दोन्ही संघ मात्र आत्मीयतेने खेळ दाखवतात आपल्या संघासाठी. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय आकाश. कनेक्शन झालंय का? दरम्यान 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल तर नाही, थांबलेलं जात आहे. त्या ठिकाणी पंचांचा इशारा तो लेग बाईज. एक लेग बाईची धावफलकात ऍड केली जाईल. धावसंख्या जाते ती म्हणजेच 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. जबरदस्त हा थरार. खरंच असे मॅचेस खूप कमी वेळा अनुभवायला मिळत आहेत. खरं तर आज सकाळपासून 3 ते 4 सामने शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचले आणि हीच कुठेतरी यशाची पायरी गाठतायत. किंग्स ट्रॉफी. फुलटॉस बॉल आहे. बॉटम हँडचा वापर करून बॉलला टर्न केलाय. वाईडिश मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जात नाही. काय दरारा आहे, काय क्षेत्रक्षणाचा दरारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. 3 बॉल्स मध्ये 6 धावांची गरज. 3 balls 6 runs रिक्वायर्ड टू विन. जर स्कोर्स लेवल झाले तर मात्र विकेटचा विचार केला गेला, पण विकेट गौरीपाडा संघाच्या 7 डाऊन आहेत. म्हणजेच काय 6 धावा पूर्ण कराव्या लागतील. 3 बॉल 6 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे आकाश, बॉलिंग ट्रॅकवर आकाश. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. यावेळेस कव्हरच्या क्षेत्रात बॉलला पंच केले जात आहे. रोहित शर्मा कक्षाच्या दिशेने. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे, कदाचित धोकादायक ठरू शकेल. पंच त्या ठिकाणी चेक करतात लाईन आणि तो फलंदाज पॉपिंग पोहोचलाय असं दर्शवत आहे आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खूप चांगला हा पंच शॉट रोहित शर्मा कक्षाच्या दिशेने खेळला होता फलंदाजाने. 2 धावा तर पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. चला, अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन, जे आम्ही सकाळीच तुम्हाला सूचित केलं होतं की पंचाचा निर्णय हा शेवटचा निर्णय असणार आहे. चला प्लीज क्षेत्ररक्षकांनी मागे यायचं आहे, कारण अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही ती सूचना प्रत्येक संघाला केली होती आणि आता इक्वेशन आहे. या 2 धावा तर धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या जाते
ती म्हणजेच 40 या आकड्यावर 2 बॉल्स 4 धावांची गरज. खरं तर हा सामना एका बॉलमध्ये देखील फिनिश होऊ शकतो किंवा 2 बॉल्स मध्ये देखील अडवू शकतोय गोलंदाज आकाश. पण आता महत्वाचं आहे शेवटच्या क्षणावर नियती कोणाची साथ देते, अनुभव कोणाला साथ देतोय, त्यांचा सराव कोणाला साथ देतोय, त्यांच्या समर्थकाचं प्रेम कोणाला साथ देतोय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आकाश स्ट्राईकवर असेल, बॉलिंग ट्रॅकवर आहे आकाश. 2 बॉलमध्ये 4 धावांची गरज. ऑल द बेस्ट, शो युअर गुड गेम, क्वालिटी गेम. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जाते, कुठेतरी लय भरकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा होतोय. पण मात्र डेडिकेशन लेवल तुम्हाला हाय ठेवावी लागेल, तुमची नजर बॉलवर ठेवावी लागेल. या ठिकाणी मात्र आपली जी सर्वोत्तम कामगिरी आहे या ठिकाणी दोन्ही संघांना करावी लागणार आहे. गोलंदाजाला देखील आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम बॉल हाताळावा लागेल आकाशला, आणि त्यानंतर आकाशला जो फलंदाजी करतो त्याला आयुष्यातला सर्वोत्तम स्ट्रोक खेळावा लागेल. 2 बॉल 4 धावांची गरज. फुलटॉस बॉल आहे, फायदा उचलता आला नाही. मिड विकेट रिजन मध्ये बॉल जातो, इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण का ठेवलं गेलं होतं. काय जबरदस्त दूरदृष्टी या ठिकाणी कॅप्टनची पाहायला मिळते. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण ठेवलं गेलं होतं त्याच ठिकाणी बॉल जातोय. आपल्या संघासाठी नक्कीच धाबा वाचवल्या जातं. एका बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. 1 बॉल 3 आणि तुम्हाला 3 धावा कंप्लीट कराव्याच लागतील. 1 बॉल 3 आणि 3 रन्स तुम्हाला कंप्लीट कराव्याच लागतील, कारण विकेट्स तुमच्या 7 आहेत. म्हणजे चौकार, षटकार किंवा ट्रिपल. जरी डबल आले तरी देखील तुम्ही विजयाला गवसणी घालू शकणार नाहीये. काय जबरदस्त हा नेल बायटिंग मॅच, वॉट अ मॅच. आणि याच मॅच साठी मात्र प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने वाट पाहत होते आणि त्यांची आता वाट संपलेली आहे. आणि आता पाहायला मिळते कुठल्या संघाची वाट लागेल. यावेळेस बॉल हवेत आहे, क्षेत्र निवडलेलं आहे, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग. या ठिकाणी बॉल मात्र सीमारेषा पार, विजयाचा चौकार, 4 धावा आणि सामना जिंकतोय गौरी पाडा.